राज्यभरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। यातच रत्नागिरी इथं देखील पावसानं स्थानिकांची दैना उडवली आहे। तर मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। तर पावसानं स्थानिकांची दैना उडवलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले तर नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे। तर जून महिन्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला होता, त्यानंतर काही काळ पावसानं विश्रांती घेतली। मात्र आता पुन्हा एकदा राज्यभरात मुसळधार पावसानं बरसायला सुरुवात केलेली आहे। यातच रत्नागिरीमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। तर याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा धुव्वाधार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती बघितली तर पहाटेपासूनच चिपळूणमध्ये धुव्वाधार पाऊस पडतोय। सध्या मी आहे चिपळूणच्या बाजार पुलावरती। आपण ही दृश्य बघतोय वाशिष्ठीची आहे। वाशिष्ठी नदीचं पात्र आहे हे पूर्णतः भरलेलं आहे। काल रात्रीपासून या ठिकाणी पाऊस पडतोय, कारण सह्याद्रीच्या पट्ट्यात पडला पाऊस की या वाशिष्ठीला पूर येतो। गेल्या 2 वर्षाची आपण स्थिती बघितली तर या ठिकाणी वाशिष्ठी आहे ती पूर्ण क्षमतेने वाहते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण, दापोली, खेड आणि मंडणगड या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कालची परिस्थिती बघितली तर काल गुहागर चिपळूण या रोडवरती दरड आली होती आणि त्या ठिकाणचा मार्ग आहे तो ठप्प झाला होता। आज आपण बघितलं तर जिल्ह्यामध्ये मागजन बाजारपेठेमध्ये फुल पाणी आलेलं आहे। गड नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी आहे ते बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे। जवळपास बाजारपेठेमध्ये 4 ते 5 फुटापर्यंत पाणी आहे। तिथल्या व्यापाऱ्यांचं आटोकाट नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय दरवेळेला पाऊस जोरात आला की त्या बाजारपेठेमध्ये जे पाणी आहे ते शिरतं आणि तिथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतं। ऐन गणपती सीझन तोंडावरती आहे। दुकानामध्ये प्रचंड माल भरलेला आहे आणि अशा परिस्थितीत ही दुकानं जवळ ते 4 ते 5 फुटापर्यंत पाणी असल्यामुळे पूर्णतः आटोकाट या दुकानातल्या सामानचं नुकसान झालेलं आहे। अजूनही हवामान खात्याने इशारा दिलेला आहे पुढचे 2 दिवस या ठिकाणी पावसाची शक्यता जोरदार पडणार असं सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि इथलं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।